म्हणजेच आज सैफला डिस्चार्ज मिळणार आहे। सैफ अली खानवरती 16 जानेवारीला चाकू हल्ला झाला होता। मध्यरात्री सैफच्या घरात घुसलेल्या मोहम्मदनं चाकू हल्ला केला होता। तर सैफच्या पाठीत तसंच हातावरती मोहम्मदनं सपासप वार केले होते। चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानवरती लीलावतीत सर्जरी करण्यात आली होती आणि त्यानंतर तो डॉक्टर्सच्या देखरेखीखाली होता। सैफची प्रकृती आता चांगली झाल्यानं आज त्याला डिस्चार्ज मिळणार आहे। मात्र तो नवीन इमारतीत शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळते आहे। वांद्रेमध्येच असणाऱ्या फॉर्च्यून हाइट्स या इमारतीत सैफ आता राहणार असल्याची माहिती आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की अत्यंत मोठी अशी बातमी आहे। थोड्याच वेळात सैफ त्याच्या घरी परतणारे 16 जानेवारीला त्याच्यावरती चाकू हल्ला झाला होता, तेव्हापासून तो लीलावती रुग्णालयात दाखल आहे। आज मात्र त्याची प्रकृती आता बरी झाल्यानं त्याला डॉक्टर डिस्चार्ज देणार असल्याचं कळत आहे। मात्र तर एक गोष्ट यात महत्त्वाची सध्या येते ती म्हणजेच सैफ शिफ्ट सुद्धा त्याचं घर करणार आहे। महत्त्वाची गोष्ट आहे, आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत जोडले गेले। सचिन, आपण पाहतोय की थोड्याच वेळात सैफ त्याच्या घरी परतणार असल्याचं कळत आहे, त्याला डिस्चार्ज मिळणार आहे। नेमकं त्याच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट आहे? नक्कीच सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे। गुरुवारी त्याच्यावरती ऑपरेशन झालं, त्यानंतर एक दिवस त्याला आयसीयू मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आलं, त्यानंतर त्याला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि आपल्याला कळतंय की आता काही वेळातच सैफ अली खान याला डिस्चार्ज मिळणार आहे। विशेष म्हणजे आता डिस्चार्ज नंतर सैफ अली खान त्याचं जे सद्गुरू शरद इथलं जे घर आहे जिथे आजवर सैफ अली खान राहत होता तिथे जाणार नाही, कारण त्याच घरामध्ये सैफ अली खानवरती जीवघेणा हल्ला झाला होता आणि सैफ अली खान आता या डिस्चार्ज मिळाल्यानंतर फॉर्च्यून हाइट्स या त्याच्या नवीन पत्त्यावर जाणार असल्याची सध्या माहिती मिळते। अच्छा, धन्यवाद सचिन। अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। तर एकंदरीतच मोठी बातमी आहे, ज्या घरात हल्ला झाला होता ते घर आता सैफ सोडणार असल्याचं कळत आहे। तो नवीन घरामध्ये आता शिफ्ट होणार आहे। दरम्यान सैफवर जो हल्ला झाला होता त्याचं रात्री सीन रिक्रिएशन केलं गेलंय। आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतलाय। आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून वांद्रे रेल्वे स्थानकात आणलं गेलं, त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून त्याला सैफच्या घरी नेलं। तो सैफच्या घरात शिरला कसा आणि पळाला कसा हे सगळं पोलिसांनी समजून घेतलंय। तर रात्री 11:15 आरोपीला पोलीस स्टेशन बाहेर काढलं गेलं। आरोपीला वांद्रे रेल्वे स्टेशनला आणलं गेलं। तिथून पुढे त्याला सैफ अली खानच्या घरी नेलं आणि सैफच्या घरी आरोपी मोहम्मद शहजादची चौकशी झाली। आरोपी घरात कसा शिरला आणि पळाला कसा हे सगळं पोलिसांनी प्रात्यक्षिक पाहिलं। पोलिसांनी हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम त्याच्याकडनं समजून घेतला। तर हा सगळा घटनाक्रम समजून घेतल्यानंतर आता पोलिसांच्या हाती नवी कुठली माहिती लागतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रत्येक अपडेट आपण या संदर्भातली घेत राहू। तुर्तास राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। HIV अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडलाय। ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय। या प्रकरणी कुटुंबानं डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे। राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली आहे। 1 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यात चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळलेत आणि या संदर्भात आरोग्य विभागाकडून राज्यभरात उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। रायगड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही लागण झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून 1000पेक्षा जास्त कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली आहे। तसंच 1 किलोमीटर परिसरात बंदी सुद्धा घालण्यात आली आहे। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले। त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी NIV पाठवले गेलेत। गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ असा आजार आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपराळा गावाच्या
खंडोबा यात्रेच्या निमित्तानं शंकरपटाचं इथे आयोजन करण्यात आलं होतं। या शंकरपटात परिसरातील शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता। यावेळी सुसाट वेगानं धावणाऱ्या बैलगाड्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होत्या। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी परिसरात कांदा पिकावरती इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड नावाचे तणनाशक फवारल्यानं जवळपास 80 एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावरती 100% कांदा पीक खराब झालंय। जवळपास 50 शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय। राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारात आता कारवाईचा धडाका सुरू झालाय। पीक विम्यासाठी गेल्या वर्षी खरीप हंगामात दाखल झालेले 4,05,000 बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलाय। यातले 1 लाखांपेक्षा जास्त अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातले। जळगावच्या शिरसोलीत ढगाळ वातावरणाचा फुल शेतीला फटका बसतोय। फुलावरती रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ऐन मागणीच्या काळात शेतातली फुलं उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। परिणामी राज्य सरकारनं फुल उत्पादकांना मदत द्यावी अशी मागणी केली जाते। मावळमधील शिरगाव इथे शेतकरी रोहिदास गोपाळे यांनी गावरान कांद्याचं पीक घेतलंय। गावरान कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे। गोपाळे यांच्याकडे 4 एकर शेती आणि त्यातील 1 एकरमध्ये त्यांनी हा नवीन प्रयोग राबवलाय। लातूर शहरातल्या न्यू भाग्यनगर भागात स्कूल बसला भीषण आग लागली। घरातच अवैधरित्या स्कूल बसमध्ये एलपीजी गॅस भरताना ही आग लागली। दरम्यान या आगीत 2 स्कूल बस जळून खाक झाल्यात, तर 1 जण गंभीर आहे आणि 2 जण किरकोळ जखमी आहेत। नागपूर इथल्या मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयशर आणि ट्रकचा अपघात झाला। यात 1 जण जागीच ठार झालाय। पालघर इथून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या आयशरच्या चालकाला डुलकी लागल्यानं समोरच्या ट्रकला जोरदार धडक बसली आणि यामध्ये आयशर चालक अमित कुमार यादव जागेवरच ठार झालाय। अमरावती महिलांसाठी अनसेफ असल्याचं उघडकीस आलंय। 2024 मध्ये शहरात बलात्काराचे 99, विनयभंगाचे 244 तर पळून नेण्याचे 126 गुन्हे दाखल करण्यात आले। अमरावती शहर आयुक्तालयातील 10 पोलीस ठाण्यातून ही माहिती मिळाली आहे, तर सर्व घटनांची उकल झाली असून त्यातील आरोपींना अटकही झाली आहे। गेल्या महिन्यापासून मालेगावात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। मालेगावात किल्ला पोलिसांच्या हद्दीत विनापरवाना देशी बनावटीची पिस्टल आणि 2 जिवंत कारतुसे बाळगल्याप्रकरणी एकाला पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलंय। त्याच्या विरोधात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे। प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती आता संकलित करण्यात यावी, तसंच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले। संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय। ते 89 वर्षांचे होते। सोमवारी रात्री उशिरा त्यांनी पुण्यातील चिंचवड इथल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। एक महत्त्वाची बातमी आहे। प्रसाद म्हणून तुम्ही कुंदा घेत असाल तर आत्ताच सावधान, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतो। ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय। शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता। दुकानदारावरती कठोर कारवाई करा अशी मागणी आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे। याआधी याच ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते, तर आता प्रसादाच्या कुंद्यात ब्लेडचा तुकडा आढळल्यानं खळबळ माजली आहे। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। कुंद्याच्या प्रसादामध्ये ब्लेड आढळली आहे आणि जर अनावधानानं का असना
हा कुंद्याचा प्रसाद खाल्ला गेला असता तर भाविकाच्या जिभेचा तुकडा सुद्धा पडू शकला असतो, परंतु थोडक्यात हा अनर्थ टळला आहे आणि हा ब्लेडचा तुकडा किती धारदार आहे हे सुद्धा आपल्याला दृश्यातून कळत आहे. अगदी प्रसादाचा कुंदा तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतो, म्हणून प्रसाद घेतानाही आता खबरदारी बाळगणं गरजेचं ठरतंय. हा सगळा प्रकार घडलाय तो कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादामध्ये आणि याच डोंगरावरच्या प्रसादात याआधी भेसळयुक्त पेढे सुद्धा आढळून आले होते आणि आता कुंद्यात थेट ब्लेड सापडल्यानं पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे. काल ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेले पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेलो असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर त्यांनी ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत. आणि यानंतर इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्यानं भाविकांना दर्शन घेता येणार नाहीये. आजपासून रासायनिक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि हे काम 24 जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्यानं या कालावधीत मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाहीये. लाडकी बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनीही लाडकी बहीणसाठी अर्ज केलेत. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खोडा बसलाय. महावितरणची थकबाकी 99,000 कोटींवरती पोहोचली आहे. थकबाकीत गेल्या 4.5 वर्षांत 40,000 कोटींची वाढ झाली आहे. आता ही 99,000 कोटींची थकबाकी कशी वसूल करायची हा मोठा यक्षप्रश्न महावितरण समोर आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटी इथे आजपासून नाविक स्पर्धा रंगणार आहे. यंदा 120हून अधिक खेळाडूंचा यात सहभाग असणार आहे. 21 ते 26 जानेवारी दरम्यान होणारी सेल इंडिया 2025 सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप नाविकांसाठी एक मोठी पर्वणीच ठरते आहे. देशभरातील नाविक आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आणि जिद्द दाखवण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 16 तर देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT दरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येणार आहे. मुंबईत वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे. मुंबईकरांना लवकरच AC ट्रेन मिळणार असून केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असताना सुद्धा लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना AC लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं काम सुरू झालंय. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती मुंबई लेनवरती लोणावळा इथे पुलाचं गर्डर बसवण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे आणि याच कामासाठी 22 ते 24 जानेवारी असे 3 दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल. मुंबईच्या गिरगाव चौपाटी इथे आजपासून नाविक स्पर्धा रंगणार आहे. यंदा 120हून अधिक खेळाडूंचा यात सहभाग असेल. तर 21 ते 26 जानेवारी दरम्यान होणारी सेल इंडिया 2025 सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप ही नाविकांसाठी एक मोठी पर्वणी आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात घरांच्या विक्रीत 31% घट झाली आहे. तसंच नवीन प्रकल्प सुद्धा कमी झाले असल्याचं अहवालातून निदर्शनास आलंय. विक्रीच्या संख्येत घट होण्यामागचं कारण प्रामुख्यानं म्हणजेच महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुका तसंच मालमत्तेच्या वाढत्या किमती असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. आता एक राजकीय घडामोड पाहूयात. महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून चांगलाच वाद टोकाला गेलाय. हा वाद दिल्ली दरबारी गेल्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत भाजप आग्रही आहे. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्रीपद हे भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेत मोठी घडामोड पाहायला मिळते. पालकमंत्रीपदावरून नाराज असलेले भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. तेव्हा त्यांच्या पाड्यात रायगडचं पालकमंत्रीपद पडतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
तर आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांचाच पाठीशी असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय आणि पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित केला गेलाय आणि मुख्यमंत्री लाचार असल्याचं यातून सिद्ध केल्याचं ते म्हणाले आहेत. राऊतांनी फडणवीसांवरती अशा शब्दात निशाणा साधलाय. मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली, कारण काय? आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं. तर याच पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा निशाणा साधलाय. जनतेच्या सेवेसाठी सरकारमध्ये आहेत की केवळ औपचारिकता म्हणून असा सवालच शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. 2 महिने झाले राज्यात सरकार स्थापन होऊन, मात्र अद्यापही कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवरती तोफच टाकली आहे. तर पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. आले सरकार येऊन मला उभं आलंय या सगळ्या गोष्टी. खरंच मला उभं आलंय. माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना. 2 महिन्यामध्ये या सरकारने आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले? डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागले. आणि माझं म्हणणे की तुम्ही सेवेसाठी आलाय का एंटायटल्ड आहे सरकार? मला हळूहळू वाटायला लागले सरकार एंटायटलमेंटमध्ये आहे की मला तिकीट मिळालंच पाहिजे, मी कॅबिनेट मंत्री झालोच पाहिजे, मला हाच पालकमंत्री पण. हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात. मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही, देशात ऐकलेलं नाही. आणि बुलेटिनमध्ये आता एक मोठी बातमी समोर येते. बातमी थेट पुण्यातील शिरूरमधून आहे. शिरूर हे गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय. जुन्या वादाच्या रागातून एका आरोपीनं गोळीबार केलेला आहे. गोळीबारातून तरुण थोडक्यात बचावलाय. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर गोळीबार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं दिसत आहे. हे एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय. पुण्यातल्या शिरूरमध्ये गोळीबार झालाय. दिवसा ढवळ्या गोळीबार होतानाचा हा व्हिडिओ साम टीव्हीवरती आपण पाहतोय. एकंदरीतच राज्यभरात असे प्रकार घडताना दिसत आहेत. मुंबई, पुणे, संभाजीनगर या सगळ्या ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबार झाल्याचं आपण ऐकून होतो. आणि आता पुण्यातील शिरूरमध्ये सुद्धा दिवसा ढवळ्या गोळीबार होताना आपण पाहतोय. जुन्या वादातून आरोपीने हवेत गोळीबार केल्याचं कळतंय. दहशत पसरवण्यासाठी त्याने हा गोळीबार केलाय. यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. राज्यभरातील राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अमित शहा शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत. शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं ते दर्शन घेतील. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजन गावात सहकार परिषदेला सुद्धा अमित शहा हजेरी लावणार आहेत. महाविकास आघाडीची आज संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. आगामी पालिका निवडणुका आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकला चालवलेचा नारा दिला होता. त्यावर सुद्धा मंथन पुन्हा एकदा होऊ शकतं. घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठीच्या भ्रष्टाचार प्रकरणी आता सरपंचाबरोबर ग्रामसेवकही रडारवरती आहेत. आतापर्यंत सरपंचांवरती कारवाई होत होती, मात्र आता संबंधित ग्रामसेवकावर सुद्धा कारवाईचा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही असा दम गोरे यांनी प्रशासनाला भरलाय. ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्यात. अभिनंदन माझ्या प्रिय मित्रा. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा असं मोदी म्हणाले. तुम्हाला माहिती आहे का आपल्या रुपयावरती अफगाणी पैसा भारी पडतोय ते? अफगाणी पैसा आपल्या रुपयापेक्षा सुद्धा मजबूत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात नेमकं तथ्य किती आहे याचीच मग पडताळणी आम्ही केली आहे. आणि मग नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात.
अफगाणी पैसा रुपयावर भारी. डॉलर समोर रुपयापेक्षा अफगाणी चलन मजबूत. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अफगाणी चलन आपल्या भारतीय चलनापेक्षा भारी आहे. हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र असा दावा करण्यात आलाय. खरंच अफगाण चलन भारतापेक्षा मजबूत आहे का? अफगाण भारतापेक्षा गरीब देश असून त्यांचं चलन इतकं मजबूत कसं? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. अफगाणिस्तानचं चलन भारतीय चलनापेक्षा मजबूत आहे. डॉलरच्या बरोबरीत अफगाणिस्तानचं चलन भारतापेक्षा खाली आहे. भारतीय चलन डॉलरच्या बरोबरीत करावं अशी काही लोकांची अपेक्षा होती. हे आश्चर्यकारक आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय. पण खरंच अफगाणी चलन भारतापेक्षा मजबूत आहे का? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत एक्सपर्ट मुद्देसूद माहिती देऊ शकतात. अफगाणी चलनाचा दर हा भारतीय चलनाच्या दरापेक्षा तुम्ही म्हणाल तसं भारी आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे. परंतु याचा अर्थ अफगाणी अर्थव्यवस्था ही आपल्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त सशक्त आहे असा जो काढला जातो आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे. खरं म्हणजे कुठल्याही देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना ही चलनाचं जे मूल्य आहे त्याच्यावरून केली जाऊ शकत नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. डॉलर समोर अफगाण चलनाचा दर 73 रुपये इतका आहे. भारताचा डॉलर समोर दर 86.62 रुपये इतका आहे. अफगाण चलन भारतापेक्षा भारी असण्याची अनेक कारणं आहेत. चलन भारी असलं तरी अर्थव्यवस्था भारताचीच मजबूत. अफगाण चलन भारतावर का भारी आहे याची कारणं देखील आम्ही जाणून घेतली. अफगाणिस्तान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक देश आहे. अफगाणिस्तानात अमेरिकन डॉलर आणि पाकिस्तानी रुपयावर बंदी आहे. अफगाणिस्तानात ऑनलाईन व्यापारही केला जात नाही. अफगाणिस्तानात हवाला व्यवसाय फोफावलाय. अमेरिकन डॉलर्स तस्करीच्या माध्यमातून अफगाणिस्तानात येतोय. अफगाणिस्तानचं चलन मजबूत होण्यामागचं कारण आहे तालिबानी शासनानं चलन मजबूतीसाठी केलेले प्रयत्न. दुसरं कारण म्हणजे तालिबानी राजवटीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे जगभरातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीनं अफगाणी करन्सीची किंमत वाढली आहे. त्यामुळे अफगाणचा पैसा भारतावर भारी ठरल्याचा दावा सत्य ठरला आहे. मात्र त्याचा अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था भारी आहे असा होत नाही. अफगाणिस्तानपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थाच मजबूत आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.